बऱ्यापैकी प्रमाणात का होईना कढई पनीर तर होत आले आणि मयुरेश म्हणतो की इथून 4 किलोमीटर लांब जाऊया, गावापासून लांब, तिथं करूया. तिथं केलं असतो तर राव लईच गैरसोय झाली असती. निदान गावाजवळ काय लागेल तर आणता तर येते. जळण आणून ठेवा. होय इथंच करायला फाटा लागले आणि तिकडे जाऊन काय केलं तू कोंडा हा हे करता करता नाकी नव्या लागली. बायका दररोज कसं काय करत असली कोंडा व्हायला जेवण लागा. त्यांची सवय असते त्यांना. हो त्यांचं काय जरा त्यांना सवय असते. त्यांचे एक्सपर्ट असतात त्यात त्यांनी. शपथ कांदा आणि जर कट करायला पाहिजे. हे कट लय करू नको. अरे थांबा. अरे त्याला काय कांदा डायरेक्ट घातलं तर काय कढई पनीर सारखं कढई पनीर वगैरे असला कांदा डायरेक्ट असते. अवघड होईल ना ब्लॉगर चिटकून बसेल. पाणी बाटली कोणता कोणतं पाण्या बाटल्या लय पेतात सगळीजण. राहायला लोक पाणी नदी दिगरचा कृष्णाकाठ असून फुकट पाणी मिळते लोक आणि एकच पाणी पित नाही. ते पोत जाळ एवढं पकडलं. फुकट पाणी असून लोक एकच पाणी पित रा. हो हे जरा घालतो जायडे आता घाला की घाल बाय घाल. पेपर तुकडा. पेपरमुळे कॅन्सर होते म्हणते बाबा. होतोय की त्याच्या इंकमुळे होते. पेपर इंकमुळे. आभास मिक्स करा त्याला. इकडं ना मी करतो. ती हे कुठं आहे. तुम्हाला दिलं त्याच्यावर ठेवलं होतं बहुतेक. तुमच्या हातात दिलं बघा. अवय मागा. हां मागा तुली ह्यावर आहे. फिरव लय जोरात हलवू नको. इथं मागं दगड लावता काय एक. इथं मागं दगड काय काय तर लावा. ते आडवं लावला तरी पण होते. ब्लॉगर बघा घट्ट चालल्या बा. भाजी घट्टवाल्या काय म्हणले. भाजी घट्टवाला आणि धूर खाऊन नाकाला. अजून ते करायचं आहे. ते 10च्या 10 करायचं आहे अजून. अजून ते पराठा ऐकला का. पराठा नाही हे आहे नान आहे ते. नान आपण त्याला पराठा ऐकत नानवर लिहिलं युनिक. आणि आपली बी युनिकच म्हणून यावेळी पार्टी बी युनिकच व्हायला लागल्या. उद्या करायचं ना परत. उद्या आणि परत एवढ्या फाटले नाही. नाही मजा येईल उलट. बाबा माझी फाटली बाबा. माझा वैताग आला. होय करूया अंडी उखळून अंड्याचं काय तर. बघू बाबा बघू. नाही करायचं उद्या करायचं काय सांगा. आता ठरलं करायचं. उद्या करायचं. उद्या मासा आणण्या काय तर आणण्या. मसाला लावून मी रेडीटूक मसाला मसाला लावायचा खायचं. इथनं पुलवाल्याकडे किल्ला विकत घ्यायचा एखादा. एक 50-60 रुपयाचा बारका. रेडी टू कुक करायला फाटा लागले. आणि अरे मासेचा मसाला भेटतोय की. लय हलू त्याला छान. मसाला लावायचा ठेवलं असं पकवलं झालं. चटणी मीठ लावायचं पण म्हणत नाही. कांदा द्या इकडे. कांदा खाणार असं कच्चं खायला कच्चा कांदा खाणार मजा येते. झिंक असते कांद्यात. कांद्यात काय झिंक असते. झिंक झिंक लागा उवा लागायचं कांदा. रेडी टू कुक आहे म्हणून बरं का. हे करत राहा खालचं नाही तर राडूते. आंबा हळू करतो बाबा. पडाय नको. हे जाळ मरायला जाळ लक्ष बरं का. एकदा इजला गेला. इजला झिजत झालाय. सपत आलाय मोडा. बाटली बाजूने बाटली टाकू. बाटली नको थांबा जाळू दे की पहिला मोठा. गेली नसते ना एवढी मोठी. हळूहळू का. फक्त काय तवायला चिटकायला नको म्हणजे झालं. अरे आण द्या. ब्लॉगर जर त्याची टेस्ट वाढवायची असली की नाही तव्यावर नाही ह्याच्यावर डायरेक्ट शेकायचं धरून. चिमटा आणला नाही ना ह्याच्यावर. हां डायरेक्ट टेस्ट भारी येते. अहो ते डायरेक्ट रोटी होत्या त्याची. तंदुरी रोटी होत्या डायरेक्ट. बटर लावला की तंदुरी रोटी झाली त्याची. होय चपाती पाहिजे रे. ह्याच्यावर बटर लावला की नाही आणि तव्याच्या बिना डायरेक्ट शेकला की नाही इटावर लावून. या तर ही इट इथं मागं तापली असली की नाही इथं लावला की झालं की ते. ही तापल्या की एवढी नाही काय लय तापायला पाहिजे. नाहीतर आधी नाही तर काय तर दगड पाहिजे असला तर. नको तव्यावर शिकूया. जंगलीत एखादी शिकूया की असं. हा एखादी शेवट जंगली शिकूया की. बॉटलचा बुकना झाला. लक्ष ठेवा हो तिकडे पुढं. मग अशा पक्षी लय वाढाल ते बरं का. जाळ लागायच्या अगोदर. आणि आता पक्षी गायब झाली की जाळ बघून. धुरान जाते तो. धुरान सगळे पक्षी गायब ओढून. आणि जाळ लय जाळ लावला. लय जाळ लावू नको. अरे बाटली टाकल्यावर होती तसं. बाटली टाकलं नाही बाहेर जात नाही. सोडा बाहेर जात नाही. उडण्यासारखं काय नाही. उडण्यासारखं काय नाही. आता उडून जाण्यासारखं ते टाकलं की उडते बघा. ते ते असलं. हां उडण्यासारखं काय नाही. सोडे एवढंच होईल काय. आपण जळण कमी पडणार आपल्याला. आता फक्त उकळून ते चमचा काढा. तापतोय ना. तापलाय काय नाही. तापतोय चमचा. जळण कमी पडणार आपल्याला. का सांगू का. अजून आपल्याला नान करायचे. मग कुठं आणायचं.
जण आणू का आणि आणि जाऊ ना आहे तो हे मोडा काय हे मोडता का डायरेक्ट एवढं मोठं नाही हे मोठं आहे तुला बोलायचं हलवत राहा डायरेक्ट झाडच मोड म्हण लागली का विजत आले ब्लॉग सपला जाळण सपले आणा जाऊ काय पहिला जण आणतो बाबा जण आणण्यासाठी काय बी करावं लागून दे जण आणतो पहिला आणा जळण तर लागेल त्यासाठी काय करायला लागेल तर हत्तीच्या काड्या होत्या बाजूला पडलेल्या गोळा करून करून मी बऱ्याच उशीर आलो पण जळण आणलं भरपूर. बास ब्लॉगर लय होते तेवढं चिक्कार झालं हे लई आहे पर ब्लॉगर ह्याच्यावर झाका काय तर झाकायला पाहिजे पोकळ असते रे पोकळ असते आता पोकळ असते लय उशीर जळ नाही पोकळ असते ती आता घट व्हायला लागले बाकडकडं आता यावर झाकायला लागते काय तर प्लेट दाखव की प्लेट दाखव की झाका जरा झाका प्लेट दाखव झाका की तयार झाला असेल एवढा बास करूया काय झालंय तयार पण घट व्हायला जरा सोडायला लागते आता एवढे जण नान करूया जर जाळ घाल ए अजून पकवाय अजून शिकायला आहे त्याला घट झालं नाही या उघडलं घट झालं मग कडलं ठेवायला लागते का रे खोलून चाल कसलं रे खोलाय नसते तसं घट सेटल कसं होणार मग? केवढं पाणी राहिले बघायचं आता काय करतो थांबा फुका पेटलं आता काय सगळं पेटत चाललं द्या हे घालू काय मसाला संपलाय सगळा त्यातला घालतो की पॅकेट घालून टाक मला वाटलं हात घालतो नाही द्या त्यात कुठं काय झालं सोडा असं मोठ्या जाड कांड्या पाहिजे हे लगे पेटून बंद होते हे हत्ती कवताय काढायचे मग तेच तर ह्या पोकळ असतात लगेच संपतात मग ते सगळे संपते जाड काय असलं तर जाड पाहिजे ते काट्यात झाड होतं असलं काय असलं पाहिजे हा काट्याच पाहिजे ब्लॉगर लई फ्लेम झाल्या थांबा संपतंय म्हणून तर जास्त आणले फ्लेम जास्त झाले थांबा फ्लेम कमी करूया काय पाणी वाचाय पाहिजे पाणी वाटून दुसरं काय उपायच नाही एक तर त्याला कमी करायला लागते ह्याला कमी करून होत नाही येतच नाही कमी करता नाहीतर ते खालचा कोळसा आहे की नाही ते त्याची धग बसली तरी चालते हा धगीवर होऊन जाईल रे धगीवर होते मी काय म्हणतो ह्याला फक्त गरम करायचं आहे बाकी काय सगळं झाले ह्याला नुसता गरम करायला लागतं का असं शेका लागते चांगलं प्रॉपर शेकायला लागते आणि शेकलं ह्याच्यावर कोळशावर शेकला तरी चालते कशावर शेकला बी तरी चालते अरे घरगुती चपाती तसल्याच घे घरी कसं लाटलेलं असते तसलंच आहे मग डो वेगळा असतो याचा जरा असं हे आहे का लालसर आहे लगे होते का तयार लगे होते म्हणजे काय होते लगे पण ह्याच्यावर बटर त्यांना लावायचं असते आपण बटर आहे का बघा आत बटर असं बघा खाल्ला बटर लावले वाटतं रे बघा की बघा आहे काय बटर नाही मग तवा चिटकून बसेल काय मग पाणी लावूया काय चालते ते जसं बी चालते त्याला पाय होतं ते आयला तेल लागली की रे तेल आणि कड घेऊन येता काय आता कुठं कळलं झालं की सगळं तयार झाली की आणि वेळ लागते त्याला काय होते आणि परत लय जर चिटकालं तर तेल आणूया बघ कळलं पण आणा सांग उघडून बघा ह्यानं बघा उघडून असं हलकं ढकलून मग कडल काढून ठेवायला लागते ना तर लय झाले चला करपाय झाले कसं आपल्या हे नाही की आहे का बच्चा ए नको अरे ते काळ करशील बाजूला चपाती एक होती की नको तसं एवढं गरमला काही नाही माझ्याकडे नाही पिशवी वाहू दे प्लास्टिक आहे प्लास्टिक आहे काय हे नान सगळ्यात भारी रे गरम होत नाही काय होत नाही बाजूनार अर्धे नान करूया परत खाऊया की करा हा हे ठेवा कुठं ठेवा हा बास पिशवी काढा शेत लागा गरम झालं जरी काळा लागला असलं तरी चांगलं होत नाही म्हणजे खराब होत नाही शेतातला पण खाली आपण प्लास्टिक घातलोय आता हे जाळ चांगला जाळ आणूया मी काय म्हणतो या हत्ती कसं जाळ चांगला लागत नाही मी चांगलं शेणकूड कुठं हुडकून आणतो शेणी हाय की संशय लय आहे बास जरा शेणी घालू नसतं बाद झालं उचला बघ आज जाणार नाही नाहीतर आज जात नाही नान लवकर होतील काय मग जागा फुल झाल्यात चिमटा तेल आणा जावा लागली त्याची पण टेस्ट वाढवता येत्या नाही आता काय रिसोर्सेस मध्ये करायचं या जाऊ का मी येऊ काय नको कशाला मग जावा तुम्ही या जाऊ पटकन गाडी आहे की संग करडं म्हणजे दही तेल
तेल लागेल कारण की आपल्याला पराठा तळायचा आहे म्हणजे भाजायचा आहे आणि दुसरं काही चिमटा हे 3 वस्तू घेऊन मी आलेलो आहे. मला बाबा आता यायला पाहिजे हे हाय बरं हे जरा काढा ते हे ठेवा. 4 वस्तू पळत पळत जाऊन आणल्या बघ. हे घे तेल. हळू 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 सेटलावाला तेल, दही, बास एवढं. उलातनं चिमटा. बस. ओके. बरं चिमटा आणलाय मग तव्यावर करायचं नाही, डायरेक्ट शेकायचं. चिमटा त्या धरायत नसतोय, हा चिमटा नाही लागत. नानला वेगळा चिमटा असतोय, म्हणजे मोडेल काय. तो असा सप्पत चिमटा असतो तसला असतो रे. होय काय? हा 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 चिमटा, ते होय तसला. हा तो चिमटा असतोय, हा चिमटा वेगळा. असं नाही धरायचं. थांब. हा हा धर. हा ओके. काय युनिक बोडायचं नाही. एक मिनिट मग पप्पांचा कॉल आहे काय. तर मित्रांनो अशा प्रकारे आपलं नियोजन चालू असताना मयुरेशचा मुंबईहून पप्पाचा फोन आला की तुझी सुट्टी कॅन्सल होणार आहे आणि तुला 1 महिन्याची सुट्टी नाहीये की 4 दिवसात तुला परत यायला लागेल असं पप्पा सांगतात फोनवरून. बघूया काय होते. मग मयुरेशचे थोडेच भाग येतील आणि त्याच्यानंतर डिग्रजच्या कृष्णाकिनारी नेहमी भाग दररोजचे आपले चालूच आहेत. आता पुढल्या भागात पहा मयुरेशचं काय ठरतंय, जायचं का मुंबईला तो जाईल का नाही काय ठरतंय हे पहा. आणि डिग्रजच्या कृष्णाकिनारी पनीरची भाजीचा शेवटचा भाग येईल तो देखील पहा.